नमस्कार. SJTV मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आहोत आणि सासवड मध्ये हे सासवड पासून बिवडी हे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थानी महाराष्ट्र सरकारकडून जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं या विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुशरावजी जाधव सर आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही आज पुरंदर तालुक्यामध्ये या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं, काय सांगाल? गेल्या काही दिवसामध्ये चालू अधिवेशनामध्ये सन्माननीय मंत्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी आमच्या रामोशी बेरड आणि बहुजनाचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की पुरंदर या ठिकाणी जे प्रस्तावित विमानतळ होणार आहे त्या विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक अशा प्रकारचं नाव द्यावं, अशा प्रकारचा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. त्या अनुषंगाने आम्ही आमचे अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मागणीसाठी आम्ही पुरंदर तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि ती मागणी मान्य व्हावी अशी आमची अपेक्षा. बहुजन समाजाचे नेते जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे प्रश्न उपस्थित केला त्याकडे कसं पाहता तुम्ही? बहुजनाचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांनी मगा सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. कारण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची कर्मभूमी, जन्मभूमी आणि त्यांचं समाधीस्थळ असलेला तालुका पुरंदर आणि त्यांच्या गावापासून म्हणण्यापेक्षा त्यांच्या समाधीस्थळापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर हे विमानतळ होत आहे आणि खरं तर त्या विमानतळाला नाव आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचंच मिळावं अशा प्रकारची मागणी आमची या ठिकाणी आहे. खरं तर तत्कालीन जे मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब त्यांनी विमानतळाची घोषणा करतानाच संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव दिलं होतं, पण त्याबद्दल त्याकडे कसं पाहताय तुम्ही? छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजे शिवाजी महाराज असतील, आमच्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे श्रद्धास्थान तर होतेच, परंतु तमाम महाराष्ट्रातील रामोशी बेरड बहुजनाचे ते श्रद्धास्थान आहेत. त्यांचं मग आमचे लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांनी पण सांगितलं की जर त्यांचं नाव या विमानतळाला लागत असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्कीच आनंद साजरा करू, भंडारा वधळू. परंतु आमचाही राजे उमाजी नाईक यांनीही त्यांचा आदर्श मानूनच पुढं देशासाठी लढा दिला आणि त्यांचंही नाव मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष झाल्यापासून विविध जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहे, कसा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला? जय मल्हार क्रांती संघटनेचे नेतृत्व करणारे आदरणीय लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांनी गेली 15 वर्षे निस्वार्थपणे समाजाची सेवा केलेली आहे. त्यांचं काम खूप चांगलं आहे. त्यांच्या पुढे त्यांच्या संगे भेदभाव नसतो. जय मल्हार क्रांती संघटना ही बहुजनाचं काम करणारी संघटना आहे. आता मी अध्यक्ष झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे. या दौऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, कारण या संघटनेचं काम अतिशय चांगलं आहे आणि ही एका मोठ्या महायुतीसारख्या मोठ्या युतीचं घटक पक्ष असल्यामुळे या संघटनेचं काम अतिशय चांगलं चालू आहे. तुम्ही मगाशी असं म्हणाला होता की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे आणि ते आम्हाला या पुरंदर तालुक्याचे जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे त्याला नाव नक्कीच देतील. तुम्ही कसं पाहता त्याकडे? अगदी बरोबर आहे. आमचा विश्वास का आहे तर याच्या अगोदर ज्या मागण्या आम्ही त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून हक्काने आम्ही म्हणतोय की आमचे आदरणीय देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री साहेब आमची ही मागणी नक्कीच मान्य करतील असा विश्वास आहे. कारण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करण्याचं काम असू द्या, त्यांचं पोस्टाच्या तिकिटावर फोटो येण्याचं काम असू द्या, पाठ्यपुस्तकामध्ये धडा याचं काम असू द्या, आयट्या कॉलेजला नाव द्यायचं काम असू द्या, असे अनेक कामे आमची या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत. आमचा पूर्ण विश्वास आहे आता जी आमची मागणी आहे प्रस्तावित पुरंदर विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यात यावं ही अशा प्रकारची आमची जी मागणी आहे ही मागणी नक्कीच पूर्ण होईल असा आमचा ठाम विश्वास. आता पुरंदर तालुक्यातून आंदोलनाची सुरुवात केली, आगामी आंदोलनाची दिशा कशा प्रकारे असणार आहे? अगदी बरोबर आहे. आम्ही थोडासा वेळ देऊन आम्ही या ठिकाणी याच्यावर काय होतंय चालू अधिवेशन सध्या चालू आहे
हा मुद्दा घेऊन जर आमचं या अधिवेशनातच हा मुद्दा घेऊन जर नाव डिक्लेअर केलं तर आम्हाला अतिशय आनंदच आहे. नाही झालं तर आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामधील जेवढी काय तहसील कार्यालय आहेत त्या तहसील कार्यालयावर जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं भव्य असा मोर्चा घेऊन जाऊन आम्ही मागण्यासाठी जोर लावणार आहोत. नक्कीच हे होते महाराष्ट्र राज्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुशरावजी जाधव सर यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते नक्कीच आमच्या या विमानतळाच्या नावाचा विचार करतील, आमच्या राजांना न्याय देतील. धन्यवाद.